नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पावसाळा स्पेशल भजी सिरीजमध्ये बनवणार आहोत मस्तपैकी अशी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी कोबीचे भजी. तर चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी पाव किलो कोबी घेतलेला आहे. तो कोबी मस्तपैकी असं स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेला आहे. आपण आता हा कोबी आहे तो चिरून घ्यायचा आहे. एकदम मीडियम आकाराचा चिरून घ्यायचा आहे, जास्त बारीक पण नाही आणि जाडसर पण नाही. बघू शकता तुम्ही. आपण आता हा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत कोबी. इकडे मी मस्तपैकी असा बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता जी चिरलेली कोबी आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालणार आहोत. कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही इकडे तांदळाचं पीठ पण वापरलात तरी चालेल. त्यानंतर 2 चमचे मैद्याचं पीठ आहे ते घालायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा शेजवान चटणी इकडे मी घेतली आहे ती घालायची आहे. चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. खूप छान लागतात हे कोबीचे भजी. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे व परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या कोबीच्या भजीचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी असे कोबीचे भजी बनवणार आहोत. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी कोबीचे भजी या तेलामध्ये असे एक करून सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला हे मस्तपैकी कोबीचे भजी आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकता मध्ये मध्ये असं पलटी मारत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान लागतात. टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी बरोबर तर खूपच भारी लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी. बघू शकता आपली मस्तपैकी अशी कोबीचे भजी तयार झालेले आहेत. माझी पावसाळा स्पेशल कोबीचे भजी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उद्या भजी सिरीजमधील शेवटची रेसिपी घेऊन येत आहे मस्तपैकी अशी मसाला चहा आणि गोल भजी आणि बटाटा भजी पाव. रेसिपी पाहायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.